श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल का? व्यवसायात अपेक्षित यश आणि आर्थिक लाभ मिळणार का? कौटुंबिक जीवनात शांतता आणि समाधान टिकून राहील का? प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घेणे आवश्यक राहील? या आठवड्यात तुमची बुद्धिमत्ता आणि नियोजनशक्ती तुम्हाला कितपत यश मिळवून देणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीसाठी हा संपूर्ण आठवडा कसा ठरणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी जबाबदाऱ्या, नियोजन आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या कामातील शिस्त आणि बारकाई लोकांच्या विशेष लक्षात येईल. अनेक दिवसांपासून अडकलेली काही कामे आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. ग्रहस्थिती तुमच्या विचारशक्तीला अधिक तीक्ष्ण बनवेल, त्यामुळे योग्य निर्णय घेण्यात तुम्हाला फायदा होईल. मात्र या आठवड्यात प्रत्येक गोष्टीत जास्त विचार करणे टाळणे आवश्यक आहे. काही प्रसंगी मनावर ताण वाढू शकतो. स्वतःवर जास्त जबाबदाऱ्या घेण्यापेक्षा योग्य नियोजन करणे हिताचे ठरेल. कामाच्या धावपळीत कुटुंब आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि संयम आवश्यक राहील. काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात, पण त्याचा स्वीकार विचारपूर्वक करणे गरजेचे आहे. एकूणच हा आठवडा कन्या राशीसाठी मेहनतीचे फळ, अनुभव आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमच्या शिस्तबद्ध कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीची चिन्हे दाखवणारा आहे. काही लोकांना बढती, बदली किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. नवीन ग्राहक किंवा नवीन करारातून लाभ होऊ शकतो. लेखन, शिक्षण, अकाउंट्स, वैद्यकीय किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदा मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीमध्ये सावध राहणे हिताचे ठरेल. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात चांगली प्रगती दिसू शकते. आर्थिक जीवन. या आठवड्यात आर्थिक स्थिती स्थिर राहण्याची शक्यता आहे. उत्पन्न चांगले राहील, पण काही अचानक खर्च समोर येऊ शकतात. घरगुती गरजा, आरोग्य किंवा प्रवासासाठी पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे बजेटचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास भविष्यात फायदा होऊ शकतो. बचतीवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास आर्थिक सुरक्षितता वाढेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण सामान्यतः शांत राहील, पण काही लहान-सहान गोष्टींमुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत संयमाने संवाद साधणे आवश्यक राहील. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. काही जण आपल्या नात्याबाबत गंभीर चर्चा करू शकतात. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि एकाग्रतेचा असेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. नवीन विषय समजून घेण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. वैद्यकीय, तांत्रिक किंवा संशोधन क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल राहील. वेळेचे योग्य नियोजन केल्यास मोठे यश मिळू शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाचा ताण आणि मानसिक दबाव यामुळे थकवा जाणवू शकतो. पचनाशी संबंधित त्रास, अशक्तपणा किंवा झोपेची समस्या जाणवण्याची शक्यता आहे. वेळेवर आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक राहील. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. मानसिक शांततेसाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे राहील. महिलांसाठी विशेष. महिलांसाठी हा आठवडा प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. घर आणि कामाच्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे सांभाळण्यात तुम्हाला यश मिळेल. काही महिलांना नवीन कामाची संधी किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो. शिक्षण, वैद्यकीय, फॅशन किंवा कला क्षेत्राशी संबंधित महिलांना विशेष प्रगती दिसेल. कुटुंबातील एखाद्या आनंदाच्या बातमीमुळे मन प्रसन्न राहील. स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. उपाय. दररोज ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घातल्यास कामांमध्ये यश आणि मानसिक शांतता मिळेल. एकूण हा आठवडा कन्या राशीसाठी नियोजन, मेहनत आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि कामातील कौशल्यामुळे तुमची ओळख मजबूत होईल. आर्थिक बाबतीत संयम आणि योग्य नियोजन फायदेशीर ठरेल.
कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवल्यास नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास हा आठवडा अधिक सकारात्मक आणि यशस्वी ठरेल. हा आठवडा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा ठरू शकतो. या काळात तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता वाढेल आणि अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता दिसून येईल. करिअर आणि व्यवसायात तुमच्या शिस्तबद्ध स्वभावामुळे प्रगतीची संधी मिळू शकते. काही नवीन जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्यातूनच अनुभव आणि यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा सल्ला देणारा आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चाचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक राहील. कौटुंबिक जीवनात शांतता टिकवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि वैवाहिक जीवनात एकमेकांना अधिक समजून घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे सकारात्मक परिणाम दाखवणारा ठरू शकतो. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी ठेवणे आणि योग्य दिनचर्या पाळणे गरजेचे राहील. एकूणच हा आठवडा कन्या राशीसाठी स्थिरता, अनुभव आणि हळूहळू प्रगती घडवून आणणारा ठरेल. धन्यवाद.